काढतोय आमच्यावर हर्षवर्धन पाटील हो ना. पण आता हर्षवर्धन पाटलांनी विधानसभा लढवावी, 100% लढवणार. बीजेपी करून लढवावी, भाऊ घेतील ते निर्णय मान्य. भाव घेते भाऊने अपक्ष राहावा. अपक्ष. बर काय अपक्ष राहिल्यावर काय? त्यांचे 2 गट होते आणि आपला 1 गट आपला मतदान भरपूर आहे. हा, हा. म्हणून हर्षभाऊ 100% विजय होतील. विजय होती अपक्ष. बरोबर. मग तुतारीकडे जाऊ नये असं. नाही नाही नाही. बर बर बर. नाही, नाही, last. भीती नाही ना कोणाच्या? काय आता तुमच्या गावात काय कोणाचं, गावात म्हणण्यापेक्षा तालुक्यात कोणाचं पार्टी जड आहे? साहेबांचं कुठल्या साहेब? हर्षवर्धन पाटील साहेब. बरं कुठल्या पार्टीतून त्यांनी उभं राहावं? बघा त्यांनी कुठल्याही पार्टीत उभं राहू द्या. बरं कुठल्या पार्टीतून उभं राहिल्यानंतर त्यांना जास्त मताधिक्य मिळेल? तुम्हाला ही सरळ प्रश्न आहे. कुठल्याही बी पार्टीत अपक्ष जर उभं राहिलं तर 100% निवडून 2024 ला येणारच आहे. येणार. ही काळ्या तकड्यावरती पार्टीच आहे. बरं. त्यात काही शंकाच नाही. शंकर. हा. कारण 10 वर्ष आमचं लय नुकसान झालंय शेतीच्या बाबतीतलं. बरं हा. मग कुठलंही संवेदन पद नसताना सुद्धा त्या माणसं आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी पळती. मग आम्ही काय त्यांची जाण ठेवायची नाही. बरं बरं. म्हणजे त्यांनी अपक्ष लढावं असं वाटतं. कुठल्याही पक्षात असू द्या, मी काय म्हणतो तुम्हाला, कुठल्या पक्षात असू द्या 100% हर्षवर्धन पाटील साहेब 2024 आमदार